आम्ही चाललोय राख्या बांधायला दादाकडं आणि तिथे राख्या बांधणार आहे. आणि आता आपण ब्लॉग करतोय, त्याला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक शेअर सगळं करा. आणि चला आता आपण चाललोय, तर बघूया. आणि शुभम दादाला आज अशी राखी बांधणार आहे, किड्सची अशी राखी बांधणार आहे, तर बघूया त्याची रिॲक्शन काय आहे. म्हणजे मला पण नाही माहिती काय, पण आम्ही चाललोय नाही का, म्हटलं बघू आता कसं काय. आणि माझ्या डोक्यात आलं की क्राईम पार्टनरला त्याला तशी राखी बांधली पाहिजे. आणि आता बघू ना कसं होतंय कसं नाही होत, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. A few moments later. देवा, ह्या रस्त्यावरून जायचं म्हटल्यावरती कठीण म्हणजे कठीण, लय कठीण. आणि आम्ही आता चाललोय रोडला आणि इथं मी गाडी चालवत होते आणि मी मोबाईल धरला होता. आमची गाडी गेली होती 12च्या भावात. मायक घेऊ नको, ते तिकडे जरा डॉगेज भाई लगे पहिलं. ए डॉगेज भाईंचं मला भीती वाटते बरं का. अरे ना घर म्हणजे डॉगेज भाईंची ना मला एवढी भीती वाटते ना. एकदम चाललं होतं आणि डॉगेज भाई माझ्या मागे राहून स्कूटीचा स्पीड एवढं खेळली ना स्कूटी की ती स्कूटी माझी गोल होऊन पडली होती स्कूटी माझी. आणि ते कुत्रं आणि मी पडले का जेवढा धुराळा झाला, धुराळा उन्हाळ्यात ते कुत्रं मग ते धुराळ्याला घाबरून मागे गेलं. एवढी घाबरली होती ती. आपलं एनिवेअर डोअर काय ना ना एनिवेअर डोअर असतं पुढे गेलं. डॉगेज भाईची मला खरंच एवढी भीती वाटते ना. कॉलेजला जरी जातो ना कॉलेजला तरी ते दिसले का दिसले मला अक्षरशः एवढी भीती वाटते. असं पण मला टाइम होते कॉलेजला न जाऊ दे, पण डॉगेज भाई दिसते ना. बघू शकता आता आपले रील स्टार किती घाबरते डॉगीजला. देवा, नुसते स्पीड ब्रेकर. तू क्या बोल रही है? आला अजून एक. देवा, आता म्हशींचा घोळका आणि ह्याच्या आपणाला ओळखा. वाह क्या सीन है. चिवला ओळखा ना. आला म्हशींचा घोळका आपण रील स्टारला ओळखा. चिवला ओळखा नाही मला ओळखीत असं की हे मला पण सगळे ओळखतात का नाही पब्लिक, तुम्ही सांगा रे. ही फक्त बोलते की मला ओळखतात पण मला पण ओळखता का नाही तुम्ही सांगा, फक्त सांगा. दरवेळेस काही मुली असती तर बघा. आता परत आपल्याकडे डॉगी बाय आलेला आहे सांगा. प्रत्येकाकडे माई मुनी असती तर मुनीने हे केलं असतं. आणि चिव सध्या भांडणं लावायची कामं करते. चिव सध्या मला तिच्या मनातलं सगळंच सांगते. आता हे मला जे सांगितलं ते सगळ्यांनाच कळणार आहे. बाय बाय टाटा गुड बाय. कसं आहे चिवचं गाणं, मुनी 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 मुनी. आता आपलं घर आलेलं आहे. A few moments later. आता लास्ट टाइम झाली. हे तिथे शिवाई नाही तसे. हो, जय श्रीराम. जय श्रीराम. चलो हातो. तत्तू या पकडा सर. शेंबडे असं काय करताय. काय बाईचा आवाज बसलाय काय. तेलकटले खाल्लं ना लपून. तुला तर काय झालं बघ. कोण आहे बघ. ही कोण आहे. तत्सवी का. ही कोण आहे. तत्सवी का बघ बरं. तू आहे का. आमची पोरले आजारी पडलेली आहे. आजारी पडली तू. अग बाबू तुला ना ग. हिचा पण आवाज बसलाय. काय म्हणते आतू. आतू काय म्हणते आतू.
औषध प्यायचे आता औषध चला औषध प्यायचं बघितलं माझ्या औषध चला थांबा तुला यायचं नाही थांब हा तुला औषध देतात ना चल चला चलो जाके इलाज करो अपना बाबू औषध पाजायला गँग बघा आता झालं 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 आता झालं 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 काय करतोय तू आमची पण एवढी आजारी आहे तिला वहिनी दादानी आणि शंभूनी तिघांनी जर औषध पाजलं आता ती त्यांची तिची कट्टर दुश्मन झाला ते औषध पाजता पाजता ती माझ्याकडे होते की मला घे तू मला घे अशी ती गरज होती आज आणि ही लोक तिची कट्टर दुश्मन झालेली कट्टर यायचं का तुला ही लोक तुला औषध पाजतात ना औषध पाजतात तुला हा तुला नाही ग बापू दादा घे आमची तर तुला घे आमची तर तुला घे आमची तर तुला घे आमची तर तुला घे असं लागले घे आमची तर तुला घे अगं बाबू तुला नाही ग तुम्ही दादा कशासाठी उपास धरतो खिचडीसाठी उपास धरतो खिचडीसाठी उपास खिचडीसाठी धरायचा असतो अलंकार पण अलंकार दादाच्या भाषेत अलंकार मला ते गपकन अलंकार नाही म्हणतात हे निरंकार आहे ते अलंकार आहे गपकन अलंकार तुमच्या भाषेत अलंकार आमच्या भाषेत निरंकार फक्त खिचडी खायची अलंकार म्हणायचं आता काय करायचं आता शनिवार पण उपवास धरलाय मी पण शनिवार तुम्हाला तुम्हाला उपवास नाही आणि सोमवारी तुम्हाला उपवास आहे सगळ्याला मग माझ्या एकट्यासाठी का बनवायचं काय म्हणून खिचडीवरती माझा बघा. उपवास. काय समजा बघा तुम्हाला कष्ट नको Yes. तुम्हाला कष्ट नको कळलं ना शंभू आहे पप्पा आहे 2 कुत्री आहे मावशी आहे मग कोणासाठी आमच्या जोडीसाठी फक्त सोमवार आहे मग यांचं करायला गावाला जड होतं का जड नसू द्या पण दादाला असं वाटलं जर 3 चपात्या वाचल्या तर तुमचं काम कमी होईल खिचडी एकदाच सगळी होईल ना दीडच खात असू दे ना पण दादाने विचार काय केला की नको ह्यांना कष्ट नको लक्ष्मी फिरता ते दादा येईल घरी एखाद्या वेळेस खायला मागितलं तर मग काय द्यायचं कमी पडलं मग तुम्ही करून ठेवता परंतु मी आपलं काय करतो सकाळी गेल्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी येतो चहाच्या टायमिंगला ते पण नव्हतं मागच्या तशीच होती खाल्ली नंतर आम्ही संध्याकाळची गरम करून खाली वगैरे मग आता त्याच्यात कुणाचा फायदा झाला ह्यांचा फायदा झाला का नाही पोटाला काहीतरी भेटलं का नाही मग असू दे ना रात्रीचं खाल्लं म्हणलं तुमच्या पोटातला काहीतरी भेटलं ना अजून चांगलं चुप हो जा सातवीं फेल चुप तुमचं काम नाही का मग की जर दादा तू घरी येतोय का नाही येणार आहे का नाही खिचडी ठेवू का नको केला होता फोन आशीर्वाद द्यायचा बाळा थांब रे खाली टाक आणि तू असा आशीर्वाद द्यायचा सुखी राहा घरवाली आणि कामवाली मला भांडी घासायला लावलेली कामवाली भांडी घासते काम पडलेलं होतं भांडी घासायला लावली आहे आणि मला नाही उरकून दिलं आणि स्वतः दोघी जणी वहिनी आणि अनुष्का स्वतः उरकी पण देत नाही स्वतः साडी घातली तिने ड्रेस घातला मेकअप केला आणि मला बोलली तू भांडी घाल अशी दोघी जण कोण म्हणलं तुला भांडी घाल मला काही नाही ना नाही भांडी तुला कोणी घासली वहिनी हीच म्हणली की मी भांडी घासते तसं नाही मला हीच म्हणली मी भांडी घासते उरकू दे मग तू उरकून आली होती पण मला मेकअप करायचा होता थोडासा मग कर अजून टाइम गेला नाही आहे तोच कलर राहणार आहे मेकअप जरी केला तरी असू दे कलर राहू दे होय माझा आवाज बसला आवाज बसला का तुमचा घरवाली घेरवाली नाही मला भांडी घासायला कामवाली. मी भांडी दाखव पहिले भांडी दाखव
म्हणत मी, ह्याच्यातली अर्धी भांडी मी घासलेली. अर्धी पण नाही, आताची नाश्त्याची फक्त घासले ते 5 ताट. ते डिशा परत ते सगळं होतं, ते सगळं घासलं. काय सगळं होतं मला सांग, काय सगळं होतं? सगळं घासलं. भांडी मग तू किती भांडी घासली? वहिनी मोजाव. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 भांडी. 17 भांडी घासली. ती पण छोटी छोटी, मोठं टोप वगैरे पण नव्हतं. सांबारचं होतं, परत चटणीचं होतं, उचललं ते ठेवलं, त्याला झाकण ठेवलं. दुधाच्या गॅसकडे बघितलं. दुधाच्या गॅसकडे असं का हा बारीक दिसतोय गॅस? तेव्हा मला कळलं हे पण बघणार नाही ते इडल्यांचं मजा नाही जमत. मला कधी शिकायचं. आता तुम्ही करून काय करायचं? काढायचंय का? नाही मग लावायचं. लांब थांबर म्हणजे उपाकावशी. आहे आता फायनली माझी भांडी घासून झालेली आहे. आता मी उरकणार आहे. जा बाबा. ओके, हे आता भांडी घासून झालेली सगळी. आता मी उरकायला जाणार आहे, कसं विचारणार आहे. आणि लिपस्टिक लावून कहाँ से आते हैं? हा जसं काय माझा भाऊ आहे. हा 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 माझा भाऊ आहे. जसा काय भाचा आहे, पण भावासारखं करतो. त्याला भांडण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. ए बाई उघड ना. दादा काय म्हणणं आहे तुझं? मला बोलताय काही तुम्ही पेढे चोर बघा सगळं. पेढे चोर कसा पेढे चोरतोय, खातोय आणि पळतोय. नाही घेऊन पळतोय पेढे. नाही अरे पेढे याच्यात ठेव रे. बोलायचं तो आता बोलायचं. अरे तिथे त्याच्यासाठी पेढे आणल्यात काय? असं खायला आणला? असं नसतं खायचं बाळा. कोणती दादा? कसलं यूज गेले तिला. फोटोसाठी म्हणून कुठे नेत नाही. दादा गोरा दिसतोय, काही दिसते. अरे ह्याची गडबड दिसते का फोटो काढण्यासाठी? तर तुझ्यासाठी वाव. ओरिजिनल वाईस. मग मी ते माझी अडीच बोलायचे पहिले. हा तो डॉक्युमेंट काय विश्वास बसला. हो ना, औषध पाचते डेंजर. जोईन त्याच्या का पळत येईल. मला इथून न्या पहिली. यांच्या तळ्यातून मोकळी करा. काशीला काढता येत नाही. काल किती मला सोडून भेटतो बस ना. सगळ्यात भारी औषध वाट शर्ट फोल्ड करून आलाय. कोणते राजा आले? ब्लॅक शर्ट घालून शुभम राजा. आवडतं ना ते. जरा लवकर येत जा की. मग काय आपण आलात. आपले सहर्ष स्वागत आहे इथे. तर ही राखी मी या वाघाला बांधणार आहे. वाघाला फोटो नको ते मला काही नको. फक्त जैन ताट बसावं. जय महाराष्ट्र. फक्त जरा क्लोजच राहू दे. मग दादा सध्या विचार करतोय की ही मला नक्की कोणती राखी बांधणार आहे. चिवडे राखी दे बाई. थांबा छोटा क्लोज घे. इथं घे. इथं बांध. इथं बांध. सोडली नाही तर बघ मग. बाळासारखा साईडला. उद्या फोटो पाठव बरं का रे दीदी. ह्याचा दीदी कुठे बघायला. दीदी कुठे येतं बघायला? तू जाणार का परत? मग ती छान राखी ना. दाखव रे. बघ राखी. काय वाचून दाखव सगळ्यांना. काय क्राईम पार्टनर. नीट वाच. इन क्राईम पार्टनर. असं ना हिथून वाच. पार्टनर इन क्राईम.
हॅलो कर झालं बघ. अरे मला तर पुढच्या वर्षी 2 वर्षांनी लग्न होते म्हणायचं होतं. अरे तुम्ही रक्षाबंधन दिवशी काय म्हणताय? बरं ना A few moments later. रक्षाबंधन की जय जय रक्षाबंधन. आज या ठिकाणी आम्ही रक्षाबंधन हा दिवस अतिशय आनंदात आम्ही आज रक्षाबंधन लय भारी साजरं केलंय. समोर माझं मी बघन ना तुला. माझं मी बघन. रक्षाबंधन आहे तुला तुला भांडणच काही हे होत नाही माहिती का. किती चिडकागत करीत. रक्षाबंधन आहे बहीण भावाचा दिवस आहे ते तुला नाही भांडायचं. एक दिवसाने काय होत. रोज भांडतो रक्षाबंधनच्या दिवशी तरी थांब शांत. हा बाय बाय. काढू फोटो. राखी तर बांध. आता आमची राखी बांधून झाली. दादाला पण राखी बांधली. आता आम्ही फोटो काढायला चाललोय. आम्ही इथं फोटो काढायला होते. आता आम्ही इथं फोटो काढणार. आणि मला माहिती मी काळी दिसते काही हरकत नाही. काळी पडले तर पडले. मेकअप तर केलं नाही. काळी आणि किती वाजले आता? किती 1:30 वाजले ना. कोणाला घेतोय तेवढा बशी डप्पा आहे का. दादी ये रे ब्लॉग मध्ये. हा आमचा दादी आहे. आणि व्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काय म्हणायचंय का? आई तुला काळी दिसते आज. काही नाही मी काळीच आहे. काळीच थांबा काळीच मी काळीच आहे. मग काळी दिसणार नाही. ती लिस्ट वाशी लावली ना त्याच्यामुळे काळी दिसते. लिस्टिप मागायची माहिती. पोर्ट्रेट होती. पोर्ट्रेट काय ते म्हणते. पोर्ट्रेट काय म्हणते तू. प्रोटेक्ट मध्ये काढ. प्रोटेक्ट मध्ये त्याच्यात कॅप्चर झालंय. बरोबर झालंय ना. ते नाही झालं. ते कुठं झालं. ते झालं पहिला व्हिडिओ घेत होती तू आणि नंतर मध्ये पोर्ट्रेट मध्ये काढू. फोटो काढत होते. ब्लॉग नाही घातलं त्याच्यामध्ये. ते ब्लॉग मध्ये ते ब्लॉग मध्ये नव्हतं. मी तेव्हा फोटो काढायला होता ना. पण माझा गाईज लावते चांगली दिसते. आणि मला इथे आहे ना हे दिसतंय का. इथं मला फोडायला ते कशामुळे झालं एवढं मला नाही माहिती. पण मला लय फोडायला ते. आणि ते पिंपल्स एवढे मोठे होते. काहीच बोलायचं नाही. एवढे मोठे होते ना ते आता कमी झाले. ते नाही तर फोडायला तरी मी तोंडाला काय लावत नाही. तो बॉडी लोशन आणि पॉन्ड्स पावडर. काय बोलता यार खरं बोल की. हा पावडरच लावती. तर खरं बोलतो. उगाच चावरपणा करते ब्लॉग मध्ये. दुसरं काही नाही. आता आहे ते सांगितलं. की शपथ म्हणा मी फाउंडेशन लावते. लग्नाला नाही घालायचं फाउंडेशन. कधी 1 वर्षापूर्वी. घे शपथ घे म्हणा लावती फाउंडेशन. घे या नाही शपथ घ्या. डोका आता माझी डोका हलवले. मला घ्यायची घे शपथ घ्या. माझा बॅक नाही घेते. साडा नाही ये. कधी लावलं बाई फाउंडेशन कधी. तर तू मला आता सांगते का. ते खरं बोलू. मला डोका हलतं मला खोटं बोलल्यावरती. वागू नको वागती तरी. वाकडीची ती डोक्यात पण वाकडीची आणि डोक्यात पांगळी पण येते. खरंय ना. आमच्या दोघींची एकमत झालेलं आहे. दादा तुला काय म्हणायचं भागीचा फोन आल्यावरती. सांग पांगळी का नाही. तिच्या मैत्रिणीचा फोन आला पण बांगड्यागत करते ना. हा सांग तू तोंडाने सांग. जोरात बोलते तर फोन मध्ये बोल. कोण ती. कोणती. तनी. बिल्लाच हसती. तिला खरं देखा आपने लापरवाही का नतीजा है. तुला हा चालतंय.
लिस्टिप मध्ये लिस्टिप आता तर असा होता आजचा दिवस, असं झालं आज रक्षाबंधन. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपण खूप ब्लॉग्स टाकू असं मी म्हणते खरं, पण मला कंटाळा येतो. त्यामुळे लवकर जावा, सबस्क्राईब करून घ्या. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल खरंच लय धन्यवाद. आता मी ब्लॉग एंड करते. ठीक आहे, बाय.